जसं एकनाथ शिंदे आणि भाजपमधल्या नाराजी नाट्याचा वाद हा गेल्या काही दिवसांपासून उफाळून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, तसाच आणखी एक वाद ठाण्यामधला जो बराच जुना वाद आहे। हा वाद आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाचं प्रत्यंतर हे आज सुद्धा पाहायला मिळालं एका कार्यक्रमामध्ये। काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज पुन्हा गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण पार पडलं आणि खरं तर या पुतळ्याचं अनावरण कोण करणार होतं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। पण एकनाथ शिंदेंनी आयत्या वेळेला सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि शिंदे गैरहजर राहिल्यामुळे वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं। मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।